नमस्कार मित्रांनो, आपण जे काही CSC मधून 2023 मधील रब्बी पीक विम्याचे अर्ज शेतकऱ्यांचे भरलेले होते, तर या शेतकऱ्यांचे काही अर्ज हे कंपनीने रिजेक्टमध्ये टाकलेले आहेत. आणि हे जे काही रिजेक्ट टाकलेले ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला परत भरता येणार नाही. जर रिव्हर्ट ॲप्लिकेशनमध्ये जर आपला अर्ज असेल तर योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करून तो फॉर्म आपण कंपनीला परत रिव्हेरिफिकेशनसाठी पाठवू शकतो. परंतु रिजेक्ट केलेले जे काही ॲप्लिकेशन आहे त्याला आपण काहीच करू शकणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला जे काही PMFBYचे जे काही पोर्टल आहे CSCचे ते आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला इथे 2023 रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना येथे क्लिक करून सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की रिव्हर्टेड ॲप्लिकेशनमध्ये येथे एक पण फॉर्म नाही. त्यानंतर येथे आपण जर रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशन या टॅबवर जर क्लिक केलं तर आपण येथे हे भरपूर काही असे शेतकरी आहे त्यांची लिस्ट आपण इथे पाहू शकतात की हे जे काही अर्ज आहे हे कंपनीने रिजेक्ट केलेले आहे. आणि विशेष म्हणजे हे जे काही रिजेक्ट केलेले ॲप्लिकेशन आहे तर यातील हेच नावे आपल्याला अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. तर मी इथे तुम्हाला एका ॲप्लिकेशनचे स्टेटस हे चेक करून दाखवतो. आपल्याला या चेकबॉक्समध्ये हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करून येथे प्रिंट रिसिप्ट या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला परत येथे प्रिंट रिसिप्ट याच्यावर क्लिक करायचे आहे. तर येथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पाहू शकतात की हा फॉर्म रिजेक्ट आहे. परंतु हाच फॉर्म मी चेक केला तर हा अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा हा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये कंपनीने आपला जो काही फॉर्म आहे हा पूर्णपणे रिजेक्ट केलेला नाही, तर काही पिकं हे कंपनीने रिजेक्ट केलेले आहे. तर आपले कोणते पिकं कंपनीने रिजेक्ट केलेले आहे हे जर आपल्याला चेक करायचे असेल तर आपल्याला अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये यावे लागेल. अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर जो काही रिजेक्टमध्ये फॉर्म होता तोच फॉर्म इथे अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. तर इथे हा जो काही चौकोन दिसत आहे आपल्याला जे ॲप्लिकेशनचे स्टेटस चेक करायचे आहे त्या चौकोनात आपल्याला क्लिक करायचे आहे आणि इथे प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हा जो काही पॉलिसी नंबर आहे हा पॉलिसी नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला चेक करण्यासाठी आपल्याला दुसरे एक ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे रिसिप्ट नंबर म्हणजेच पॉलिसी नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि चेक स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. चेक स्टेटसवर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन इथे सबमिट आहे, पेमेंट सक्सेस आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण इथे रिजेक्ट पाहू शकतात. त्यानंतर आपण जर खाली स्क्रोल डाऊन केलं तर आपले पूर्ण फॉर्म हे इथे अप्रूव्ह झालेले आहे. परंतु एका पिकाचा विमा हा कंपनीने येथे नाकारलेला आहे, म्हणजेच आपले जो काही फॉर्म आहे तो कंपनीने रिजेक्ट केलेला आहे. तर आपला कोणत्या पिकाचा विमा कंपनीने रिजेक्ट केलेला आहे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर हा जो काही ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे आपल्याला हा ॲप्लिकेशन नंबर आपण पाहू शकतात की येथे शेवटचे 4 अंक 5501. त्यानंतर आपल्याला CSCचे पोर्टल ओपन करून पाहायचे आहे. तर येथे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे 5501 म्हणजेच इथे
क्रॉपचे नाव दिलेले आहे समोर ऑनियन म्हणजेच कांदा. कांदा या पिकाचा जो काही विमा आहे हा कंपनीने येथे रिजेक्ट केलेला आहे. तर यामध्ये बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याचा जो काही कांद्याचा पीक विमा आहे हा कंपनीने रिजेक्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या फॉर्मचे स्टेटस हे चेक करून पाहायचे आहे की कंपनीने आपल्या कोणत्या पिकाचा विमा हा नाकारलेला आहे आणि जो फॉर्म आपला रिजेक्ट झालेला आहे त्या पिकाचा आपल्याला विमा हा मिळणार नाही. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.